सगळ्यांना तर अशा प्रकारे सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. तयारी करायची आहे मला, त्याच्यामुळे मी लवकर उठलेले. बाहेर जायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं आता झोपेतनं सुटले मी आणि अजून अंधारच आहे असं. रात्रीच अलार्म लावून ठेवलं होतं, अलार्मच्या आधीच उठले मी. चला नेक्स्ट व्हिडिओ तो शूट करतो. मी कुठे जाणार तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखव. बाहेर अजून अंधारच आहे, खूप अंधार आहे बाहेर. कधी आपण उठलेलो तर अशा प्रकारे आपण नाश्ता करत आहे आणि नाश्ता करून आता निघणारच आहे. टिफिनला पण मी भेंडीची भाजी आणि चपाती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे माझं आवडून झालेलं आहे आणि आता मी निघत आहे ट्रिपला. तर तुम्हाला कळलंच नक्की आता मी कोणत्या ट्रिपला निघालेली आहे. कालच स्किन ट्रीटमेंट केली मी, त्याच्यामुळं काहीच मेकअप केलेलं नाही आहे, कारण 24 आवरसाठी तसंच ठेवायला लागतं तरच त्याचा ग्लो येतो. त्याच्यामुळं आता बॅग वगैरे पॅक केली. आता मॉर्निंगचे 8:30 व्हायला आलेले आहेत आणि तर आता निघते मी, कारण इथनं पण भरपूर अजून लांब आहे जायचं. त्याच्यामुळं गाडी बघायची अजून कोणती लागते काय, त्याच्यामुळं चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गाडी धावपळ करायला लागेल पूर्ण धावून पळून धावून. दही लस्सी है, चाहते हैं श्रीखंड है, भूखे है बटने दूध है, दही है, लस्सी. आता मला जंक्शन येईल. आता कोपरगाव स्टेशन झालेलं आहे. तर आता बघू, मला वाटतं खूप वेळ होईल आपल्याला जायला, कारण ऑलरेडी ट्रेन लेट आहे. त्यामुळे चलो. रात्रीचे किती वाजलेत टाईम दिसत नाही आहे आता. 9:11 झालेले आहेत. तर आता मी भुसावळ सोडलेला आहे आणि आता मी पोहोचेलच लवकर. तर तो पण व्हिडिओ मी शूट करते, लवकरच पोहोचणार आहे. चलो बाय, हॅव अ गुड नाईट. जवळजवळ आलेलं आहे, एकच स्टॉप बाकी आहे, मला पोहोचणारच आहे मी. चला आता भेटू डायरेक्ट शेगाव स्टेशन. अशा प्रकारे मी पोहोचलेले आहे या ठिकाणी शेगावला. हे बघा, हे प्लॅटफॉर्म आहे आणि आता मैत्रिणीला फोन करणार आहे. त्याच्यानंतर जाणार आहोत आम्ही. अजून फोन नाही केला आहे मी तिला. दोनच मिनिटं बघा, हे बघा, हे देखील इकडे. हे बघा, हे रडकी माणसं. मला चान्स रडायचा. बस 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 इकडे बघ, आता थोडं रड बघ. अरे बघ ते इकडं, बस ना बस ना. लोक बघते, अरे तू खरंच रडतीयस. रड नको.
सब मेकअप जाईल निघून. ये देखो अशा फिरा. आमचं झालेलं रडून आता हसायचं चालू आहे. सो खूप दिवसातनं भेटलोय आम्ही आणि काय बोल काय बोल नाही माझ्या डोळ्यात नाही आलं पाणी. माझ्या डोळ्यात नाही आलेलं आहे पाणी. ॲक्च्युली मी घेतलं रडून मागेच आणि काय बोलू अजून. आता मी कट करते. आता शब्द नाही बोलायला. तर अशा प्रकारे मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. ती ताट घेऊन आलेली आत्ता वाजले 11 आणि मॅडम अशा स्वागत करत आहेत माझे. तर त्याबद्दल खूप थँक्स. हे बघा हे काय आणले. तर हा असा ब्लॉग मी शूट करते. आता भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता स्वतःचीच आरती असं करताना वगैरे मी शूट नाही करू शकत. सो कट करते व्हिडिओ. तर अशा प्रकारे आता मस्त असं स्वयंपाक चालू आहे. चक्कर यायला लागलेत अक्षरशः मला. प्रवास एवढ्या घंटेचं झालेलं आहे. बघा छान मस्त अशी गोलगोल चपाती. छान छान अशी भाजी. ॲक्च्युली तिला आवडत नाही मला माहिती आहे. जेवणाचं वगैरे काही शो केलं पण स्टील आय एम शोईंग इट. तर येस मला माहिती आहे. मला माहिती आहे. येस मी आता इतनी खुशबू है बाग में मिली. डडाडा 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 डडाडा. काकू मला मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणतात की जेव्हा अश्विनी आजारी असते तर मी काकूंना सांगते की काकू आहो ती आजारी आहे वगैरे वगैरे. तर काकू म्हणतात हो ना रुपाताई खरंच आहो ती ना खूप नाजूक आहे. तर ही आमची नाजूक भावली नाजूकच आहे. खरंच नाजूक आहे आणि खूप क्यूट आहे. खूप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की खूप इमोशनल आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे रडलेला व्हिडिओ. मी शूट केलाय तो. सो मी तो पण व्हिडिओ दाखवणार आहे. आणि आता इथे आम्ही असं छान आता ही काकडी ना स्लायसेस मध्ये जाणार आहे. मस्त सॅलेड बनणार आहे ह्याचं काकडीचं. खूप माझ्यासाठी करते ती मेहनत घेते एवढी सारी. आता घड्याळात तुम्हाला दाखवलं असतं. आता किती वाजले थांबा मी आता तुम्हाला दाखवते घड्याळात किती वाजलेत. खूप सुंदर असं दाजींनी घड्याळ आणलेलं आहे आणि घड्याळात आता एवढे वाजले 12:15 झाली 12:15. तर या ठिकाणी अशी ही मी आहे. मी शूट करते. मी करत होते तिला मदत. मला करून नाही दिली मदत. इथे ही मांजर. इकडे बघ ना. मांजर खूप केअरिंग आहे आणि खूप नाजूक. खरंच नाजूक आहे अश्विनी तू. असं नाही कापायचं असं क्रॉस काप. तर अशा प्रकारे हा माझा पूर्ण ब्लॉग असा शूट झालेला आहे. आम्ही जेवणाला बसलो. हे ते 2 तिचे मुलं आहेत. नवीन असणाऱ्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आणि हा जो ब्लॉग आहे कसा वाटला ते नक्कीच सांगा. खूप छान स्वयंपाक बनवलेला होता तिने आणि खूप अशी सुगरण आहे ती. खूप छान तिच्या हाताला चव आहे. तर आम्ही जेवण करायला बसलो. तर त्याच्यानंतर मग जेवण केल्यानंतर आम्ही रेस्ट केली थोडीशी आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला बाहेर जाणार होतो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.